नमस्कार, आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र. हिंदू महासभा युवक जिल्हा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र नारखेडे यांना प्रशासनाकडून न्याय मिळत नसून त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या सांगण्यावरून माझ्यावर तालुका पोलीस स्थानकात काही कारण नसताना मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मला 24 तासाच्या आत न्याय न मिळाल्याने मी प्रशासनाला कंटाळून आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत. करून काय उपयोग त्याचा? एवढं करून उपयोगच नाही ना. मी एवढं जांभळे साहेबांनी त्यांना इन्क्वायरी चार्जेस दिले होते, ते पण त्यांनी धडकन लावले. काय कामाचं ते? हो साहेब, नवीन साहेबांना सांगितलं होतं मागे सुद्धा आत्मदहनाचा विषय आला होता, पण त्यांनी समजावून परमानंट पाठवून दिलं आणि हे दिलेलं आहे आता परत. साहेब असू द्या, शेळगाव का सुद्धा रस्ता आहे, शेळगाव ते असू ते यावं. हा 200 कोटीचा रस्ता आहे साहेब. हा 200 कोटीच्या रस्त्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. मी 2 वेळा उपोषण केलं होतं. मागे 2 वेळा उपोषण केलं, इन्क्वायरी मागितली, 5 जणांची टीम मागितली इन्क्वायरीसाठी. त्यांनी मला तिथून उठवलं. प्रयत्न केला, त्याला कारणीभूत म्हणजे इथली सरकार आहे आपली. कारण शासनाचे अधिकारी भ्रष्ट अधिकारी, मी डायरेक्टली म्हणतो भ्रष्ट अधिकारी, कारण मी सिद्ध करू शकतो की अधिकारी हे भ्रष्ट आहे. त्यांनी तिथे भ्रष्टाचार केलेला आहे. कसं आहे, माझ्या गावावरून एक रस्ता जातो आहे आसोदा ते शेळगाव ते यावल ते हा इंदूर हायवे जोडणारा रस्ता आहे साहेब. या रस्त्याचं काम कसं व्हायला पाहिजे? या रस्त्याचं काम म्हणजे तुम्हाला सांगू का, काम उच्च दर्जाचं आणि चांगल्या याच्यामध्ये व्हायला पाहिजे होतं. त्याच्यात त्यांनी पूर्ण भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे. तिथे पूल गायब केलेलं आहे, तिथे सर्कल गायब केलेलं आहे, तिथे हाडमुरुम टाकायचं तिथे हाडमुरुम टाकला नाही, तिथे घेसू टाकून दिलेली आहे खाली. तो रोडाला आत्ताच तडे पडत आहे आणि त्याच्यामध्ये ते डांबर टाकताय, ते म्हणजे सिमेंटच्या रोडामध्ये डांबर टाकताय. हा कुठल्या अधिकारी कुठला रोड बनवताय? अधिकारी, मी अधिकाऱ्यांकडे वारंवार गेलो, त्यांना तक्रार केली, त्यांनी माझी तक्रार धुडकावून लावली. मला मागे उपोषणाला मी बसलो होतो, मला इथून घेऊन गेले उपोषणकर्त्या म्हणून. माझ्याकडे इन्क्वायरी केली, मला इन्क्वायरी माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ शूटिंग आहे, इन्क्वायरीच्या लाईव्ह व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे. पण त्यांनी त्या व्हिडिओ शूटिंग कुठं सुद्धा दूध काढून लावल्या. मागणी काय आपली? माझी मागणी अशी आहे की मला न्याय मिळाला पाहिजे आणि रस्त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. आणि माझ्यावरती जे गुन्हे दाखल केलेल्या अधिकाऱ्यांनी, त्या अधिकारी जागेवर सस्पेंड झाले पाहिजे. कुठला रस्ता आहे हा? कोणत्या गावाच्या अखेरीतला? हा आसोदा ते शेळगाव ते यावल असा रस्ता आहे. जवळजवळ 200 कोटीचं टेंडर आहे. आज 200 कोटी म्हणजे काही कमी नाही आहे साहेब. सरकारच्या जर त्या पैशाची जर समजा धूळ खात असेल अशा पैशाची, तर आपल्याला आपण जो टॅक्स भरतो पैशाचा, तो काय कामाचा? मग माझं नाव आहे महेंद्र भास्कर नारखेडे, मी आसोद्याचा रहिवासी आहे.